याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत मानत नाही। एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खातं आहे आणि भरपूर पैसा, याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही, फडणवीसांना कळत नाही। आपण भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्सचा जेव्हा भूमिका घेता तेव्हा तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खातं आमच्याकडे आहे त्यावेळेला आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खाते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे, तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो। आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेले आहे त्या राज्यामध्ये, संस्कारी, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असतं, माननीय शरद पवार साहेबांपर्यंत, मनोहर जोशींपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती, पण ते त्याला अपयश त्यांचं आलेलं आहे। फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं होतं जेव्हा मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला होता कॅबिनेटवर, तेव्हा फडणवीसांनी आश्वासन दिलेलं होतं की तुमचे कार्यकर्ते आम्ही फोडणार नाही आणि आम्ही तुमचे फोडणार नाही। मात्र लगेचच दुसऱ्या दिवसापासून शिंदे गटाचे बघा, फडणवीस यांचं राजकारण जर शिंदेना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये। नुसतं पैशावर राजकारण चालत नाही, पैशांवर माणसं विकत घेता येतात। मला आश्चर्य वाटतं राज्यातल्या जनतेचं, या राज्याची जनता 10,000 15,000मध्ये आपल्या मुलाबाळांचं भविष्य विकतात। बेरोजगारी तशीच आहे, लोकांना रोजगार नाही, गरिबी तशीच आहे, कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे, महिलांची सुरक्षा धोक्यात आहे। रोज मुंबईत, महाराष्ट्रात रोज महिलांच्या अत्याचारावर घटना घडतात, त्याच्यावर कोणी बोलत नाही। त्याच्यावर तो उतारा जर 10 आणि 15,000 रुपये मताला असेल तर ह्या राज्याच्या जनतेनं स्वतःला अशा प्रकारे विकल्यामुळे ते आपल्या पुढल्या पिढीचं भविष्य धोक्यात आणतात। 10 आणि 15,000 या जनतेची किंमत आहे का? पण लुटलेला पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा अशा माध्यमातून निवडणुकीमध्ये येतोय आणि आमची जनता खुश आहे। 10,000 नगरपालिकेला, 10,000 विधानसभेला, 25,000 लोकसभेला, त्याहून जास्त ही या जनतेची कमाई आहे या राज्याच्या, बाकी नोकऱ्या धंदे काही नाही। कणकवलीमध्ये राणे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले पाहायला मिळतात, एकमेकांचे नेते दोन्ही राणे बंधूंना बळ देताना पाहायला मिळतात। कारण एकनाथ शिंदे सुद्धा नारायण राणे यांच्या घरी गेले, निलेश राणेंना म्हणाले की पूर्ण तुझ्या पाठीशी उभा आहे। मग नारायण राणे भाजपचे खासदार आहेत, एकनाथ शिंदे राणांच्या घरी गेले, नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल केला। मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यांचे आमचे मतभेद असतील, पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे खर्च वाटत नाहीत का? जास्त वाटत आहेत। पण कोकणामधल्या एका भागामध्ये आमदार राणे, निलेश राणे यांनी कसे पैसे येतात, कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत नाही। ज्या प्रकारे निवडणुका, काही नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका या पुढे ढकलल्या आहेत, ऐन वेळी या पुढे ढकलल्या आहेत,